साकोलीजवळ असलेल्या तुडमापुरी येथील घटना असून सकाळी 6 वाजता धनश्री टेकराम घोरमारे वय 8 वर्ष राहणार तुडमापुरी ही आपल्या आई वडिलांसोबत सकाळी मॉर्निंग वॉक करायला आपल्या घरातून 1 किलोमीटर अंतरावर जंगलात गेली। आजूबाजूला असलेल्या बिबट्याने त्या मुलीवर हल्ला केला व हाताला चावा घेतला व पाठीला पंजे रुतले। मुलगी जखमी झाली असून साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे। राहुल गवई, उपवन संरक्षण भंडारा, पवन जे, उपसंचालक वन्यजीव नागझिरा, शाहिद खान, मानद वन्यजीव संजय मेंढे, सहाय्यक वन संरक्षण साकोली, मनीषा चव्हाण, परिक्षेत्र अधिकारी सुनील खांडेकर, राऊंड ऑफिसर साकोली यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट दिली व जर मदत लागली तर आपण तुम्हाला मदत करू अशा पद्धतीने सांगितले। तरी पण त्यांच्या पालकांनी औषध प्रचार करण्याकरिता आर्थिक मदत करावी अशी मागणी तिचे वडील टेकराम घोरमारे यांनी केलेली आहे। परिसरात कधी कधी बिबट्या येतो, परंतु या बिबट्याची व्यवस्था वन विभागाने करावी। लोकांमध्ये फार मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झालेली आहे, त्यामुळे बिबट्याची वन विभागाने व्यवस्था करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे भंडारा जिल्हा संघटक डीजी रंगारे यांनी भेट देऊन तसेच जखमींना आर्थिक मदत करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे। माझं नाव लता टेकराम घोरमारे आहे। हा बिबट्या जो आलाय सकाळी म्हणजे तुम्हाला किती वाजता दिसलं? तो 6-6:30च्या दरम्यानची घटना आहे। सकाळी 6:30च्या दरम्यानची? हो, 6-7:30 असं वाजले होते। मुलीचं नाव काय? मुलीचं नाव धनश्री टेकराम घोरमारे। बरं, ही काय करत होती ती जेव्हा बिबट्या आला त्यावेळी? ही कुठं होती? घराच्या बाहेर होती, रोडवर होती, कुठं होती? घराच्या बाहेरच होतो आम्ही। मॉर्निंग वॉकला गेलो होतो सकाळी आणि तिथून परत येत होतो, म्हणजे घराकडून अर्धा किलोमीटर अंतरावरच होतो आणि वापस येत होतो परत। आम्ही समोर होतो, आमच्या जस्ट मागेच होते, ते जास्त लांब नाही, बिलकुल मागे। तुमच्या घराच्या समोर होतं, त्याच्या तुमच्या मागे होते? घराच्या समोर नाही, आम्ही मॉर्निंग वॉकला घरापासून 1 किलोमीटर इकडे गेलो जंगलाकडे। अच्छा, 1 किलोमीटर अंतरावर, 1 किलोमीटर अंतरावर आणि वापस येत होतो। अच्छा, तिथे एक मंदिर आहे, पाटदेव मंदिर आहे, जवळ घटना घडली। हो का? मग तो बिबटे इथे मागे धावला तर मग तुम्ही धावल्या काय त्यांच्या मागे? हो, आम्ही त्याच्या मागे, तिच्या वडिलांनी जे हातात बॉटल होती त्याच्यानेच त्याला मारलं। हो का? हो, आणि आरडाओरड केलं मग आम्ही। मग तो पळाला का? हा, मग पळाला पण तो तिथे आणखी समोर जाऊन थांबला आणखी, म्हणजे ही जी घटना झाली ही घराच्या तुमच्या 1 किलोमीटर अंतरावर झाली, तर ही तिकडे कशाला गेली होती जंगलामध्ये? सोबत वॉकिंगला आली। अच्छा, वॉकिंगला आली होती। अच्छा, वॉकिंगला आली होती। अच्छा अच्छा। आणि मग यांनी तेला बॉटलनी मारलं आणि आरडाओरड केलं, मग तो समोर जाऊन आणखी थांबला, पण आणखी लोकांचाही आरडाओरड झाला, आणखी समोर लोक होते तेही आले आणि आरडाओरड केलं, तर मग तो पळाला। तर फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक इथं आले होते का? सर्वांनी बघितलं? काय सांगितलं वन अधिकाऱ्यांनी? बघून गेले आणि जे काही दवाखान्याचा खर्च लागेल तो देऊन म्हटला त्यांनी। ते आता साहेबांनी होते, त्यांनी म्हटलं की तुम्ही प्रायव्हेटमध्ये न्या, कुठे न्या, मग आम्ही देऊ, पण आम्हाला असं थोडी माहिती होतं, नाही तर आम्ही प्रायव्हेटला नेलं असतं, आम्ही कशाला सरकारीमध्ये भरती केलं असतं। आता सरकारीमध्ये असल्याने आता काय म्हणते, तब्येत काय म्हणते मुलीची? ठीक आहे का? तब्येत आता सकाळपासून आता जिथे तिला नाही का ते नख गडले आहे। मार कुठं कुठं लागलेला आहे? तिथे त्रास होता, तिला छातीला लागलेला आहे, पाठीला नख आहेत। आता ते त्रासून गेली आहे, सकाळपासून सर्वांना दाखवू मला दाखवता आहे, पण फोटो आहे आमच्या। थोडा दाखवता येईल का? थोडा पाय बाय।